बुरखा फाटला, पाकिस्तान तुटला। पाकिस्तानी सरकारला बलूची चपराक। बलूचनं घेतलं सुराग, मुनीरचा पळवला खुराक। देशाचा शत्रू पाकिस्तान सध्या बेजार, बेरोजगार, भयभीत आहे। त्याला कारण आहे बलूच लिबरेशन आर्मी। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या पाकिस्तानला आता मात्र अंतर्गत बंडाळीच्या लाथा खाव्या लागतायत। होय, पाकिस्तानला खुलं चॅलेंज देणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीनं आता पाक विरोधी युद्धात एक मोठं यश मिळवलं। बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानचं सुराब शहर ताब्यात घेत पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षेच्या दाव्याला अक्षरशः उडवून लावलाय। स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीनं नेमकं काय केलंय पाहूया। पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं शहर सुराबवर बलूच आर्मीचा कब्जा। सुराब शहरातील सरकारी इमारती बलूच आर्मीच्या ताब्यात। बँक आणि पोलीस चौक्यांवर स्वतंत्र बलुचिस्तानचा झेंडा। मुख्य पोलीस ठाण्याला बलूच आर्मीनं लावली आग। बलूच आर्मीनं केला क्वेट्टा कराची महामार्ग बंद। भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय। ऑपरेशन सिंदूरनं जगाला पाकिस्तानातील दहशतवादी तळं आणि अकार्यक्षम लष्कराची ओळख झाली। आणि हीच नाचक्की रोखण्यासाठी पाकनं घाईघाईत लष्कर प्रमुख मुनीरला फील्ड मार्शल म्हणून गौरवलं। पण याच फील्ड मार्शलनं पुन्हा आपला निकम्मेपणा जगासमोर दाखवून दिला। आत्तापर्यंत बलूच लिबरेशन आर्मीच्या या जाबाज जवानांनी पाकची मस्ती कशी जिरवली पाहूया। गदानी जेलमधून कैद्यांची सुटका। क्वेट्टा कराची महामार्ग बंद। जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक, 67 जणांचा मृत्यू। नौशकी बस हल्ला, 90 पाक सैनिक ठार। एप्रिल मधील 4 हल्ल्यात 50हून अधिक पाक जवान ठार। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या 500 मैलांवर असणारं सुराब शहर आज बलूचच्या ताब्यात आहे। बलूची नागरिक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आता आक्रमक झालेले आहेत आणि शहर ताब्यात घेत त्यांनी पाकची मोहल्ल्यांमध्ये नाकेबंदी केल्याचं वारंवार दिसतंय। बाकाड्यांच्या कर्माचं घड्याळ वेगानं फिरू लागलंय आणि त्यामुळे लवकरच आझाद बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा बिगुल वाजेल आणि जगाला एक नवा बलुचिस्तान नावाचा देश मिळेल अशी शक्यता दिसतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।